Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. बजरंग सोनवणे बावचाळलेत, बजरंग सोनवणे भंजाळलेत आणि आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचं ते ठरव. लक्ष्मण हाके वारंवार बीड जिल्हा आणि विशेष म्हणजे गेवराईमध्ये येत आहेत आणि लक्ष्मण हाकेंना बीडमधून निवडणूक लढवायची असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं. बजरंग सोनवणे बावचाळलेत, बजरंग सोनवणे भंजाळलेत. 8 दिवसापूर्वी ते म्हणले की गावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य व्हायला सांगा आणि आज म्हणतायत की बीड जिल्ह्यामध्ये हे लोकसभा लढायला येणार आहेत. नक्की ठरव बाबा म्हणाव तू. हे बघ मी आला थांबा. हे बघा मी एका मेंढपाळाचा पोरगा आहे, याच बीड जिल्ह्यामध्ये आमच्या लोकांनी नेहमी मतदानच द्यायची भूमिका बजावली ना. आणि एक मेंढपाळाचं पोरग जर निवडणुकीला उभं राहिलं, तू कारखानदार, तुझा मालक शरदचंद्रजी पवार, तू जागीरदार, पण मेंढपाळाचं पोरग आहे. बाबासाहेबांना संविधानानं आम्हाला अधिकार दिलाय आणि आम्ही जर बीडमध्ये आलो तर तू काय करायचं ते ठरव. बीडमध्ये कशा पद्धतीने तयारी करता? कारण भुजबळ साहेबांनी आता थोड्या वेळापूर्वी 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा होणार असल्याचं जाहीर केलं. काय आव्हान असेल? आता आम्ही बीडमध्ये तालुक्याला आम्ही 20,000, 30,000, 40,000 लोक जमा होत आहेत आणि आम्ही आता बीड जिल्ह्यात तर पिंजून काढलाय, पण आम्ही हिंगोली जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा, सातारा जिल्हा, आम्ही सगळीकडे फिरतो आहोत आणि ओबीसींचा उत्तम प्रतिसाद आहे. आणि आम्ही ज्या दिवशी मुंबईला जाऊ त्या दिवशी मुंबईमध्ये येणारा प्रत्येक महामार्ग हा पूर्णपणे पॅक असेल.